नमस्कार, कुकिंग विथ वैभवीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया दाल पकोडा. त्याच्यासाठी साहित्य 4-5 तास भिजत घातलेली चणा डाळ, कोबी, कांदा, लसूण, मिरची, आलं. मिरची थोडी जास्त घ्या, त्यामुळे कारण आपण ह्याच्यात बाकी काही तिखट घालणार नाही आहोत म्हणून. आणि हिंग, मीठ, तळण्याकरता तेल. चला तर मग आता आपण कृती करायला घेऊया. चला आता आपण वाटून घेऊया. प्रथम आपण मिरच्या, लसूण आणि आलं हे थोडं वाटून घेऊन मग त्याच्यात चणा डाळ वाटूया. हे बघा, हे आता असं दरदरीत वाटलंय. आता आपण ह्याच्यातच डाळ घालूया. डाळ पण आपण थोडी जाडच वाटून घेऊया. हे बघा, हे असं दरदरीत वाटून घ्या. एकदम बारीक नका करू आणि पाणी ह्याच्यात घालूच नका, कारण आपण नंतर कोबी आणि कांदा घालणार आहोत ना, तर मीठ घातल्यावर त्याला पाणी सुटेल. त्याच्यामुळे पाणी घालू नका वाटताना, सुकच वाटून घ्या. आता हे वाटून झालंय. आता मी उरलेली बाकीची डाळ वाटून घेते, मग आपण सगळं एकत्र मिक्स करूया. मी ते तुम्हाला दाखवते. ही बघा, आपली डाळ वाटून झाली आहे. आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा आणि हा बारीक चिरलेला लांब चिरलेला कोबी, कोथिंबीर आणि ह्या मी बारीक चिरलेल्या थोड्या बारीक चिरून मिरच्या पण घालूया आपण त्याच्यात. चवीनुसार मीठ, थोडा हिंग. आता हे सगळं साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया. आता आपलं हे चांगलं एकजीव करून झालंय. आता आपण काय करूया, असं हातावर त्याला घेऊन असे ह्याचे पकोडे वडे करून घेऊया. तेल आपलं तापलंय. आता आपण हे असं हातावर घेऊन थापून ह्याच्यात सोडूया. तेल चांगलं कडकडीत तापू द्या. ह्याला आधी आपण हलवूया नको, असंच ठेवूया. थोडे वर आले की मग त्याला आपण उलटून घेऊया. हे बघा, हे आता चांगले तेलाच्या वर आलेत. आता ह्याला आपण पलटून घेऊया. हे डाळीचे पकोडे घशाला सुके सुके लागत नाहीत, कारण आपण त्याच्यात कांदा आणि कोबी घातलाय. मुलं पण कोबी खात नाही, तर ह्या पकोड्यात घातल्यावर मुलं अगदी आनंदाने आवडीने खातात. आणि हे छान आपण तेलात तळून घेऊया. आणि तुम्हाला जर माझ्या अशा रेसिपी खूप आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.